राज्यातील ख्यातनाम IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या विरोधामध्ये हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार कृष्णा खोपडे विशेष लक्षवेधी सूचना मांडून त्यांना निलंबित करण्याची मागणी करणार आहेत। तुकाराम मुंडे नागपुरात महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी कोणतेही अधिकार नसताना आणि शासनाकडून त्यांची स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नेमणूक नसताना देखील स्मार्ट सिटीचा प्रभार आपल्याकडे खेचून घेतलेला होता आणि स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी काही मर्जीतल्या कंत्राटदारांना कोट्यावधी रुपयांचे नियमबाह्य पेमेंट केलं होतं असा आरोप हा खोपडेंनी केलाय। तसंच काही महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केली होती तेव्हा दोन्ही प्रकरणांचे FIR पोलिसांकडे दाखल झालेले असून उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या दबावात तुकाराम मुंडे यांच्या विरोधात आवश्यक कारवाई झाली नाही। आता ते जुनं प्रकरण नव्यानं पुन्हा समोर आणून भाजप आमदार कृष्णा खोपडे तुकाराम मुंडे यांच्या निलंबनाची मागणी करणार आहेत। तर आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होतेय आणि यातच भाजप आमदार कृष्णा खोपडे हे तुकाराम मुंडे यांच्या निलंबनाची मागणी देखील करणार आहेत। तर उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या दबावामध्ये तुकाराम मुंडे यांच्या विरोधात आवश्यक ती कारवाई झाली नाही असं देखील खोपडे यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता ते जुनं प्रकरण नव्यानं पुन्हा एकदा समोर आणून ही निलंबनाची कारवाईची मागणी आज विधिमंडळामध्ये कृष्णा खोपडे यांच्याकडून करण्यात येणार आहे। तर या प्रकरणामध्ये FIR ची नोंद देखील करण्यात आलेली आहे। मात्र निलंबनाची कारवाई ही याआधी झाली नाही। तुकाराम मुंडे यांच्यावरती खोपडे यांनी गंभीर असे आरोप देखील केलेले आहेत। स्मार्ट सिटीच्या अंतर्गत त्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या चार्ज नसताना त्यांनी बेकायदेशीर कायद्याचे भंग करून एका कॉन्ट्रॅक्टरले 20 कोटी रुपयाचा चेक देण्याचे प्रकरण त्यावेळेस उजेडात आलं। त्यानंतर त्या दोन स्मार्ट सिटीच्या महिला अधिकाऱ्यांनी जे इनलिगल फाईलवर ते सही करण्यात त्यांनी नकार दिला होता त्यांना टॉर्चर केलं, घाणेरड्या शिवा दिल्या। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।